हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एका शो मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा, कंटाळा बाजूला सारा. त्यासोबत आयुष्य हे खूप कठीण आहे मित्रांनो. दुःखाला बांस करायला शिका आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती तुम्हाला दिसत असेल किंवा तुम्ही अनुभवलं असेल की आजकाल माणुसकी मरत चाललेली आहे, संपत चाललेली आहे. त्याच विषयावरती म्हटलं आज नवीन काहीतरी जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना स्पष्टपणे काहीतरी उजागर करण्याचा प्रयत्न करूया. आणि सकाळी एक उदाहरण बघितलं की लोक फक्त गरजेपुरता तुमचा वापर करतात. समाजात हे पण चित्र आपल्याला बघायला मिळत असेल की गरजेपुरता तुमची आठवण काढली जाते किंवा तुम्हाला कॉल केला जातो की मला ह्या स्वरूपाची मदत हवी आहे. अदरवाईज त्याचं समोरच्याचं काम किंवा ते निघून गेल्यानंतर आपली किंमत शून्य होते. आज हे समाजात आपल्याला बघायला मिळतं. त्याच हिशोबात आपण काहीतरी म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा संकल्प या भावाने केलाय. व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, काहीच हरकत नाही. कमेंट्स करा, त्यातून मला कळेल की माझं काय चुकतंय ते मला तुम्ही सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज मोठा माणुसकीचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय. आजकालचा जो माणूस आहे तो खूप म्हणजे स्मार्ट बनलेला आहे, पण एक गोष्टीमध्ये तो गरीब झाला, ते म्हणजे माणुसकी. आज हृदयाने नाती नाही तर गरजेने ओळखली जातात. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर तुमची गरज असेल, तुमच्याकडून काही हवं असेल किंवा तुमच्याकडून काही त्याला फायदा असेल तर तो तुम्हाला तुमची आठवण करेल किंवा तुम्हाला कॉल करेल, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल. मग ते काय आर्थिक स्वरूपाची असू द्या किंवा कोणत्या स्वरूपाची मदत असू द्या, जेव्हा त्याला गरज लागेल त्याच वेळी तुमची आठवण काढली जाईल. आज समाजात हेच बघायला मिळतं. आजकाल तुम्ही पाहत असाल, फोन कधी येतो? काम असेल तेव्हा, पैशाची गरज असेल तेव्हा, काही मदत हवी असेल तेव्हा तुम्हाला फोन येतो. पण कोणी साधं तुम्हाला विचारत पण नाही की तू कसा आहेस. आज आपण हे चित्र बघतोय समाजात. त्यासोबतच आपण हे पण बघतो की तुमची भरभराटी असेल, तुमचा वेळ चांगला असेल, तुमच्याकडे पैसा असेल, त्यावेळी तुमची आठवण काढली जाते. म्हणजे तुमच्या सुखात, ज्या वेळेस तुम्ही सुखात असणार त्यावेळी तुमची आठवण काढली जाते. तुमचं स्टेटस ठेवलं जातं सोशल मीडियावरती की हा व्यक्ती आहे चांगला. म्हणजे वेळ असेल तसा माणूस बदलतो. सरडा तर नावाला बदनाम आहे, पण माणूस जसा बदलतोय वेळेनुसार तसा आजकाल कोणी बदलत नाही. मुका प्राणी बदलत नाही. मनुष्याची गणना किंवा तुलना बुद्धिमान प्राण्यात होते, पण माणसापेक्षा प्राणी चांगले असं मला वाटतं. कारण हा माणूस कधी बदलेल, वेळ पाहून बदलणारा. किंवा या पृथ्वी तलावर एक नाव घेतलं त्यामध्ये माणूस बदलतो वेळेनुसार. तो असा की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज असेल तरच तुमची आठवण काढली जाते. सांगायचा उद्देश म्हणजे तुमचा काय जो उपयोग असेल तो संपला की माणूस विसरला जातो. जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहात तोपर्यंत तुम्ही महत्वाचे. मित्रांनो, उपयोग आणि उपभोग या दोन गोष्टी असतात. उपयोग संपला ना की माणूस विसरला जातो. तर फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरण द्यायचं झालं, एखाद्या व्यक्तीला तुमची गरज आहे पण तुम्ही अवेलेबल असतात त्या व्यक्तीसाठी. मग ती रात्र असो, दिवस असो, दुःख असो, सुख असो, त्या व्यक्तीसाठी तुम्ही अवेलेबल राहता. पण ज्यावेळी तुम्हाला गरज पडते, तुम्हाला त्या व्यक्तीची काही गरज असली, मग ते सुखाचा काळ असू दे, दुःखाचा असू दे, अदरवाईज कोणता पण,
तर ती व्यक्ती तुमचा कॉल नाही उचलणार, तुमच्या दुःखात नाही येणार, तुमच्या सुखात नाही येणार, तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल. हे पण आज चित्र समाजात आहे. आणि चालूच्या जीवनात आपल्याला हे दिसतं. आपल्याला मनस्ताप होतो, अरे मी याच्या दुःखामध्ये गेलो होतो, हा जेव्हा दुःख होता त्याला मी साथ दिली होती, पाठिंबा दिला होता, सपोर्ट केला होता, पण आज ही व्यक्ती मला इग्नोर करते, तेव्हा थोडा डोक्याला मनस्ताप होतो मित्रांनो. आणि एक सत्य आहे, आयुष्याचं एक सत्य आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहेत तोपर्यंतच तुम्ही महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, लाईन पुन्हा बोलतो, जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहेत तोपर्यंत तुम्ही महत्वाचे आहे, तुमचं महत्व आहे. पण एक दिवस तुम्ही नकोसे झालात तर तुम्ही विसरले जातात. हे पण एक काळ सत्य या समाजाचं आहे. या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय या पचायला थोड्या अवघड आहेत, पण समाजात ह्या गोष्टी घडत आहेत. मित्रांनो, कोणतंही नातं असू द्या, मग ते नवरा बायकोचं नातं असू द्या, बहीण भावाचं असू द्या, आई मुलाचं असू द्या, बाप मुलाचं असू द्या, का नात्यांमध्ये स्वार्थ कधी आला ते कळलंच नाही मित्रांनो. आजकाल तुम्ही समाजात बघत असणार किंवा अवतीभोवती असे चित्र बघायला तुम्हाला मिळत असतील की एखादी व्यक्ती प्रॉपर्टीसाठी भावाला मारते. हे समाजात आज घडत आहे. किंवा बहीण भावाकडून हिस्सा घेते, किंवा तुम्ही असं पण बघितलं असेल. नात्यांमध्ये स्वार्थ खूप आलेला आहे मित्रांनो. आजकाल आपण जर 2026 मध्ये 2026 मध्ये जगत असलो तरी स्वार्थ कुठे ना कुठे त्याची छाप सोडत आहे. बहीण भावामध्ये दुरावा निर्माण करण्याचं ना कारण काय, तर प्रॉपर्टीसाठी काही पैसा असेल किंवा काही इतर गोष्टी असतील तर बहीण भावाशी बोलत नाही, भाऊ बहिणीशी बोलत नाही, बाप मुलाशी बोलत नाही, बाप बोलत नाही, मुलगा बापाला कमी लेखतो. या गोष्टी समाजात चालू आहे. म्हणून आपण काय बोलतो, तो आपला जवळचा आहे असं आपण बोलत असतो. पण खरंच यात मित्रांनो कसं आहे, दुःखात जर आपल्यासोबत जो उभा असतो, गरज नसतानाही तुमची आठवण काढतो, तो आपला आहे. आपण बोलतो तो माझा आहे, तो माझा चांगला आहे, असं आहे. तसं काही नसतं मित्रांनो. जोपर्यंत तुमची वेळ चांगली असते सर्व तुमच्या सोबत असतात. ज्या दिवशी एखादी तुमच्याकडून त्याची गरज संपली समोरच्या व्यक्तीची, तर तुम्ही त्याच्यासाठी मग कचरापट्टी आहेत असं समोरचं व्यक्ती तुम्हाला ग्राह्य धरतो. त्यासाठी आपण आपल्या डोक्याचा वापर करा की आपल्याकडून याला काय स्वार्थ आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता हे सर्व झालं मित्रांनो, स्वार्थ झाला, उपयोग झाला, गरज झाली. एखाद्या माणसाला जर आपण नात्यामध्ये, नातं कोणतंही असू द्या, त्यामध्ये स्वार्थ आला ते आपल्याला कळलंच नाही असं झालेलं आहे. स्वार्थ येतो नात्यांमध्ये. कसं होतं, स्वार्थ आला की त्या नात्याला काही अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे आपण बोलतो तो माझा ती माझी, असं आपण चालू आहे, समाजातही चालू आहे. आपण तरी वेगळे व्हायचं ठरवूया मित्रांनो. आपण काय बोलतो, संपूर्ण समाज बदलणं कठीण आहे, पण आपण बदलू शकतो. आपली वैचारिक शक्तीने आपण बदलू शकतो स्वतःला. काम नसले तरी फोन करा. स्वाभिमान आजकाल नात्यामध्ये खूप आलेला आहे की मी कशाला कॉल करू, मी का पुढाकार घेऊ, असं चालू आहे. आयुष्याचं गणित, आयुष्याच्या समीकरणात या गोष्टी चालू आहे. त्यासोबतच गरज नसताना तुमचा मित्र असेल, भाऊ असेल, त्यांना भेट द्या. त्याने होईल असं की त्यांच्या मनात जो तुमच्याविषयी दुरावा निर्माण झाला असेल तो कमी होईल. फायदा शिवाय नातं ठेवा मित्रांनो. ज्याला तुम्ही बघत असाल तो काही ना काही रूपात तुमच्याकडून फायदा घेण्याचा प्रयत्न करतो की याच्याकडून आपल्याला काय फायदा होईल. हे पण आज चालूच आहे आयुष्यात. म्हणजे जो तो फक्त तुमच्याकडून त्याला काय मिळणार आहे या हिशोबाने तुमच्याशी नातं ठेवतंय, तर ते नातं लक्षात ठेवा. ही व्यक्ती, अशा व्यक्तीला प्राधान्य द्या की ती तुमच्या दुःखात उभा राहील, तुमच्या सुखात उभा राहील, तुमच्या अडचणीच्या काळात उभा राहील. त्याच्याशी मैत्री करा. फायद्याशिवाय
नातं ठेवा. जर तुम्हाला क्लिक झालं तुमच्या डोक्यात की ही व्यक्ती फक्त माझ्याकडे माझ्या फायदे त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहे, तर त्याला दूर करा, त्याच्यापासून 2 हात लांब राहा. तसेच आता समोरची व्यक्ती बोलते की मला गरज आहे म्हणून आपण त्या व्यक्तीला आठवतो, असं आहे. तर ते बंद व्हायला पाहिजे. त्या व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव करून द्या की बाबा तुला गरज असते त्याच वेळी मी तुला आठवतो का? मला गरज असेल तेव्हा तू पण माझ्या कामात असायला पाहिजे, माझ्या सुखादुःखात असायला पाहिजे, माझ्या अडचणीच्या काळात तू पण उभा राहायला पाहिजे. फक्त मीच पुढाकार घेऊ कशाला हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. उद्या तुमची गरज संपली, तुम्हाला कोणी आठवणार नाही मित्रांनो. म्हणून डोक्याचा वापर करा. कोण चांगलं आहे कोण वाईट आहे या गोष्टीचा आढावा घ्या. परीक्षा घ्या त्या व्यक्तीची की हे खरोखर व्यक्ती माझ्यासोबत आहे, ती स्वार्थपोटी आहे किंवा खरोखर ह्या व्यक्तीला माझ्याकडून काही नको असल्यावर ही व्यक्ती माझ्यासोबत आहे, असं जाणून घ्या. मित्रांनो, कोणतीही नातं असेल, आपण इमानदारीने प्रामाणिकपणे नातं निभावत असतो, आपण पूर्ण करत असतो जबाबदाऱ्या काय असतील त्या. कारण नाती ही जपायची असतात, नाती वापरायची नसतात. आजकाल प्रत्येक जण नात्यामध्ये कोणी पण बघत असाल आपला वापर कसा होईल हे बघत आहे. आपला वापर करून घेतला जातो. आपण समजतो हा माझा भाऊकी आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा मित्र आहे. पण हे सर्व अंधश्रद्धा आहे मित्रांनो. आपला वापर लोक करून घेतात, नंतर आपले डोळे उघडतात, अरे याला मी चांगला समजत होतो आणि हा निघाला काय, असं चालू आहे. त्यासाठी आपला जो मेंदू आहे त्याला नेहमी ऍक्टिव्ह मोड मध्ये ठेवा. हे जाणून घ्या, आजकाल कोणी कोणाचं नाही आहे. आपण त्याला आपलं समजतो पण ती व्यक्ती आपली नाही. ऐकलत? म्हणून नेहमी तत्पर राहा. आजकाल माणसाला ओळखत नाही मित्रांनो, स्वार्थ बघतो. जोपर्यंत तुमच्याकडून एखादा स्वार्थ असेल तरच तुमची किंमत केली जाते. तुमच्याकडे काही नसेल ना द्यायला तर तुमच्याशी कोणी बोलत नाही. ते वाक्य आहे, किसी ने खुद लिखा है, कुछ होगा तो सब पूछेंगे कि तू कैसा है. तेरे पास कुछ नहीं होगा तो कोई नहीं पूछेगा तू कैसा है. या म्हणीप्रमाणे लोक तुमची किंमत ठरवतात. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल, तुमच्याकडे काही इतर गोष्टी असतील तर समोरची व्यक्ती तुमचा फायदा उचलण्याचा, तुमचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करते, तुमचा उपयोग करून घेते. म्हणून ह्या गोष्टी टाळायला शिका. नाही म्हणता आलं तर नाही म्हणायला शिका. कारण हे जग, आपण ज्या जगात वावरतोय ते एआयचं आहे मित्रांनो. कोणी डोळे मिटून कोणावर विश्वास ठेवू नका. जो तो फक्त आपला स्वार्थ या जगात बघण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडून एखाद्याचा स्वार्थ पूर्ण झाला तर तो तुम्हाला ओळख पण दाखवणार नाही. हे पण एक काळ आहे समाजात, काळ सत्य आहे. लोक माणसाला किंमत देत नाही, त्याला गरजेला ओळखतात. हे पण एक सत्य आहे. त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही समजत असाल की नाही ती व्यक्ती समोरची खूप छान आहे, खूप चांगली बोलते, खूप चांगली माझ्याशी वागते, असं तुम्हाला अनुभव आला असेल. पण होतं काय, देखावा केला जातो मित्रांनो. वरवर देखावा करण्यामध्ये भूल करू नका, चुकू नका. एखादी व्यक्ती तुमचा जर का विश्वास संपादन करते, त्यानंतर तुमचा विश्वासघात करते, ही आज कलियुगाची परिभाषा ठरली. म्हणून कोणी चांगलं गोड गोड बोलत असेल, तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर या मेंदूचा वापर करा, डोक्याचा वापर करा, चौकस बुद्धीचा वापर करा. गोड बोलतो म्हणून चांगलंच व्यक्ती असेल असं काही नाही मित्रांनो. या जगामध्ये आई बाबा नंतर आपली काळजी करणाऱ्या जगात कोणी नाही. आपले आई बाबा असतील त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवा. या जगात कोणावरही विश्वास ठेवू नका. हे जग दिसतं तसं नाही आहे. तुम्ही फक्त एक उपभोगाची वस्तू आहात असं समोरचा व्यक्ती समजतो.
जोपर्यंत त्याला काही मिळतं तुमच्याकडून तोपर्यंत तुमची हांजी चालते. तुमची गरज संपली की सर्व काही संपतं. हे पण एक काळ सत्य समाजाचं आहे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची परीक्षा घ्यायला शिका, अनुभव घ्या. कारण समाजामध्ये ह्या गोष्टी घडतायत, पेपरमध्ये पण येत आहेत. किती छान बोलायचा, किती स्वभाव चांगला होता, आणि मग त्याने चोरी केली, त्याने असं केलं, चालू आहे. ते चालत राहणार आहे. जोपर्यंत आपण डोळे मिटून एखाद्यावर विश्वास ठेवतोय तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार आहेत. त्या बंद होणार नाही. तुमचा उपयोग समोरची व्यक्ती का घेते? कारण तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव नसते. म्हणून एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय जर तुमचे डोळे उघडत नसतील, अनुभव घ्या, परीक्षा घ्या. समोरची व्यक्ती खरोखर तुमच्या दुःखात आहे काय, सुखात आहे काय? तुम्ही जर कॉल केला तर ती व्यक्ती कॉल उचलते की टाळाटाळ करते हे पण चेक करा. आपलं आहे म्हणून आपण आपलं समजतो, आपलं कोणीही नाही. म्हणून मला वाटलं या विषयावरती बोललं पाहिजे. या विषयावरती कोणी बोलणार नाही. आणि काही अनुभवाचे बोल असतात, माणूस सांगण्याचं काम करतो. आता घ्यायचं की नाही तर तुमचा विचार. पण जे काही विचार असतात, विचारांची देवाणघेवाण झालीच पाहिजे. हे विचार करणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. कधी दगड असतो, तो दगड विचार करत नाही, एका जागी बसलेला असतो शांतपणे. दगडासारखं बनू नका, लवचिक राहा. तलवारीची धार असते तशी आपल्या मेंदूला धार लावा, की ओळखता यायला पाहिजे आपल्याला की समोरची व्यक्ती काय बोलते आपल्याशी, कशावरून बोलते. असं चौकस राहा. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल किंवा माझे मत तुम्हाला आवडते हे मला पटवण्यासाठी, मला कळण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.